शहादा तालुक्यातील आमोदा ते तलावडी दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे चित्र समोर आले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या या कामात डांबराची जाडी अपुरी असून आवश्यक दर्जाचे साहित्य वापरण्यात आलेले नाही। काही ठिकाणी फक्त खडी टाकून त्यावर नाममात्र डांबर फवारण्यात आले आहे। त्यामुळे हा रस्ता काही महिन्यांतच खराब होण्याची शक्यता आहे। या कामात ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून निकृष्ट काम केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। सुनील माळी, श्री न्यूज, शहादा। साहेब, हा रस्ता आमच्या ग्रामीण भागाशी जोडणारा रस्ता आहे, परंतु याची अवस्था बघितल्यानंतर आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागलं का हा जो रस्ता आहे आमच्या जीवनामरणाशी जोडणारा रस्ता आहे, तालुक्याच्या ठिकाणी जाणारा रस्ता आहे। तर हे रस्ते कसे पाहिजे की रात्री बेरात्री आम्हाला आमच्या दवाखान्यात रुग्णवाहिकेला बोलवण्यासाठी आम्हाला हा रस्ता महत्त्वाचा आहे। आमच्या परिसरामध्ये बस, आमच्या इथं एक गाव आहे चिरडे म्हणून गाव आहे, गेले 75 वर्ष होऊन गेले तर बस गेलेली नाही। म्हणजे तिथले आमच्या या रस्त्याअभावी आमच्या पोरं शिकत नाही अशी अवस्था आहे। आणि या रस्त्याची काल परवापासून आम्ही बघतोय हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनवत आहे। आता ठेकेदार कोण आहे, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, काहीच घेणं माहीत नाही, साधा बोर्डसुद्धा लावत नाही। मग आम्ही तक्रार कोणाकडे करावी, म्हणून शेवटी आम्हाला सोशल मीडियाचा सहारा घ्यावा लागला आणि याच्यामार्फत आम्ही शासनाला सांगू शकतो की हे रस्ते तुम्ही चांगल्या तऱ्हेने बनवा। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही फोन केला की साहेब तुम्ही हे रस्ते बघावं, त्यांनी अत्यंत दुर्लक्ष केलं, म्हणून शेवटी आम्हाला हा रस्ता तुम्हाला दाखवावा लागला। आणि असे रस्ते बनत असताना हे तुम्ही आमच्या जीवाशी खेळतात। अधिकारी टेबलावर बसून काम करतात, साईडवर कधी फिरत नाही, त्यांचे साधे ठेकेदार कोण घेतो, ठेका कोण घेतो, काम कोण करतं, नुसतं लेबरांच्या भरवशावर काम सोडून चालले जातात हे लोक। म्हणून हा अत्यंत बोगस पद्धतीचा रस्ता बनतो आहे। म्हणून आम्ही शासनाला हा रस्ता चांगला बनवून द्यावा आणि आमच्या जीवाशी खेळू नका ही आम्ही विनंती करणार आहे।